अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं मन जर साफ असेल तर तुला प्रत्येक चूक माफ आहे. परंतु जर तुझं मन साफ नसेल तर तू रुद्राक्षाच्या माळेचा जप करूनही काही फायदा होणार नाही. तू कितीही भक्ती केली तरी त्याचा कुठलाही परिणाम तुझ्या आयुष्यावर होणार नाही. म्हणून बाळा, पहिले तुझं मन साफ ठेव. माणसाची नियत चांगली असेल तर देव देखील त्याच्या पाठीशी उभा राहतो. म्हणून बाळा, तुझं मन पहिले साफ असू दे. तुझी नियती चांगली असू दे. तू कोणाच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाईट विचार करू नकोस. बघ, स्वामी स्वतः तुला येऊन आशीर्वाद देऊन जातील. स्वामींवर विश्वास ठेव. स्वामी सांगतात ते सत्य होणारच आहे. स्वामींवर जर तुझा प्रचंड विश्वास असेल तर आपलं हे भक्तिमय चॅनल लगेच सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. बाळा, ज्याच्या पाठीशी देव उभा असतो त्याला आयुष्यामध्ये कुठलीही वाईट शक्ती काही करू शकत नाही. ज्याच्या पाठीशी देवाचा हात आहे तो माणूस जीवनात कधीही अयशस्वी ठरत नाही. जीवनात असे अनेक व्यक्ती आपण बघत असतो ज्यांच्या हाताला प्रचंड यश असते. याचं कारणच हे असतं की त्यांचं मन अगदी साफ असतं. ते सुंदर मनाचे असतात. त्यांना कुठलीही चुकीची गोष्ट आवडत नसते. ते प्रत्येक वेळेस स्वतःचा नव्हे तर सर्वांचा विचार करत असतात. स्वामी म्हणतात, जो व्यक्ती स्वतःचं दुःख लपवतो, स्वतःच्या स्वार्थासाठी कुठलीही गोष्ट करत नाही, जो आपलं दुःख इतरांना न सांगता दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होतो, तो आपलं दुःख मोठं समजत नाही तर समोरच्याचं दुःख मोठं समजून त्याला आधार द्यायला जातो. असा व्यक्ती आयुष्यात प्रचंड प्रामाणिक असतो आणि असाच व्यक्ती देवाला खूप आवडत असतो. म्हणून बाळांनो, देवाची आवड जी आहे त्या आवडीचं बना. देव सांगताय त्या मार्गावर चला. जीवनात देवाची प्राप्ती करायची असेल तर देव सांगताय त्याच दिशेने जा. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. अनेक असे स्वामी भक्त आहेत ज्यांना आजपर्यंत खूप सारे अनुभव मिळाले आहेत, जे देवाच्या खूप जवळ आहेत, ज्यांच्या हाताला प्रचंड यश आहे. असे स्वामी भक्तांना जर कधी भेटण्याचा योग मिळाला तर नक्की अवश्य त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधा. त्यांचा अनुभव घ्या. जीवनात अनुभवाशिवाय कुठलीच गोष्ट सत्य नाही. ज्यावेळेस अनुभव येतात त्याच वेळेस माणसाचा विश्वास बसत असतो. म्हणून बाळांनो, अजूनही मनात शंका कुशंका असतील तर नक्की हे अनुभव घेऊन या. मग बघा, स्वामी तुम्हाला साक्षात्कार नक्की देतील. माणसाचं जीवन हे कुठपर्यंत आहे हे कुणालाही माहीत नाही. परंतु जोपर्यंत आपलं जीवन आहे तोपर्यंत माणसाने चांगलं काम करत राहावं. कधी वाईट काम करू नये. जीवनात कितीही वाईट परिस्थिती आली, कितीही मेटाकुटीची परिस्थिती आली तरी माणसाने आपलं प्रामाणिक जीवन कधीच सोडू नये. भलेही चुकीची कामं करून 4 रुपये जास्त मिळतील, परंतु समाधान, शांत झोप कधीच मिळणार नाही. जीवनात पैशाला माणूस जास्त महत्त्व देत आहे. यामुळे माणसाची मानसिक स्थिती ढासळत आहे. देवाने आत्तापर्यंत आपल्याला जे काही सांगितलं ती प्रत्येक गोष्ट सत्य होताना दिसत आहे. मग तरीही आपण चुकीचा मार्ग निवडावा का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःला जरूर विचारा. कधीही रात्री अपरात्री आपल्याला काही वाईट स्वप्न पडत असेल. कधीकधी देव आपल्याशी साक्षात आपल्या स्वप्नामध्ये येऊन बोलत असतील. कोणतंही स्वप्न कधीही पडू शकतं. कुठलाही चमत्कार होऊ शकतो.
चांगलं स्वप्न पडलं तर अतिशय उत्तमच आहे, परंतु वाईट स्वप्न पडलं तरी घाबरून जाऊ नका. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देवाच्या समोर जाऊन बसा. तुमची सर्व वाईट स्वप्न दूर होतील. जीवनात नैराश्य आले असेल तर स्वामींचा मंत्र जप नक्की करा. जीवनात अयशस्वी होत असाल, वारंवार तुम्हाला अपयश मिळत असेल तर स्वामींना प्रश्न नक्की विचारा. स्वामी सांगताय त्या मार्गावर चला. स्वामी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला उत्तर नक्की देतील. काहीतरी साक्षात्कार नक्की घडवतील. बाळांनो, जगात सत्य हेच असतं जे स्वामी सांगत असतात. बाकी कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, परंतु स्वामी सांगतात ते त्रिवार सत्य आहे, हे खरं आहे. स्वामींनी अनेक भक्तांना साक्षात्कार दाखवला आहे. पुढील नंबर तुमचाही असू शकतो. म्हणून स्वामी सांगताय ते शांतपणे शेवटपर्यंत नक्की ऐका. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. बाळांनो, चांगलं कर्म केलं म्हणजे लगेच एका दिवसात फळ मिळतं असं नाही. त्यासाठी काही ना दिवस वेळ हा लागतोच. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ हा ठरलेला असतो. सर्व काही आपल्या नियतीचा खेळ आहे. कर्म चांगलं असेल तर फळ चांगलंच मिळतं, काळजी करायची गरज नाही. परंतु कर्म चांगलं नसेल तर माणसाला काळजी लागलेली असते. आपल्या भविष्याचं काय होणार, आपल्या पुढील जीवनाचं काय होणार. म्हणून बाळा, तुझं कर्म चांगलं असेल तर अजिबात चिंता करू नकोस. जीवनात सर्व काही ठीक होईल. घाबरू नकोस. स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींकडे काही मागायचं असेल तर सुख समृद्धी मागा, शांतता मागा, आनंद मागा. जीवनात आनंद असेल, सुख असेल तर सर्व काही मिळवता येतं. परंतु पैसा असूनही सुख नसेल, आनंद नसेल तर त्याला कुणीही काही करू शकत नाही. म्हणून एक वेळ पैसा नसेल तरी चालेल, पैसा कमवता येऊ शकतो, परंतु सुख आणि आनंद कुठूनही कमवता येत नाही. त्यासाठी स्वामींकडेच यावं लागतं. म्हणून बाळांनो, स्वामींची भक्ती आपल्याला करायला मिळत आहे, हेच खूप आपलं मोठं भाग्य आहे. ज्यांना स्वामींचं खरं महत्त्व कळालं ते खूप पुढे निघून गेले. आणि अजूनही ज्यांना स्वामींचं खरं महत्त्व समजलं नाही, ज्यांनी स्वामींना अजूनही ओळखलं नाही, ते आहेत त्याच जागेवरती आहे. ते पुढे काही करू शकतच नाही, कारण त्यांना योग्य मार्ग मिळतच नाही. स्वामी म्हणतात तुला योग्य मार्ग नक्की मिळेल. फक्त तू मनात असलेली सर्व शंका कुशंका काढून टाक. मनात असलेले दुर्विचार काढून टाक. मनात कुठल्याही प्रकारचा भ्रम, वाईट विचार ठेवू नकोस. बघ, एक दिवस असा येईल की तुला नशिबाचे सर्व दरवाजे उघडतील आणि तुला काय घेऊ आणि काय नको याचा प्रश्न पडेल. बाळा, तू जे मागतोय ते खूप छोटंसं आहे, खूप थोडं मागत आहे. तुला जे मिळणार आहे ते प्रचंड मोठं असणार आहे, ज्याचा तू कधी विचार देखील केला नव्हतास. म्हणून बाळा, तुला मी ते सर्व काही देणार आहे जे तुझ्या नशिबात सुद्धा नाही, तू मागत सुद्धा नाही, अशा सर्व गोष्टी तुला मिळणार आहे. थोडासा संयम ठेव, सर्व काही ठीक होणार आहे. बाळा, काही गोष्टी थोड्याशा उशिरा होत असतात, परंतु अशा काही शक्तिशाली होत असतात की त्या तुला आश्चर्य करून देतील. बाळा, जीवनात खूप वेळा अपमान सहन केला असेल, परंतु आता खरे तुझे दिवस सुरू होणार आहेत. कोण तुझ्याशी कसं वागलं याचा विचार करत बसू नकोस. तुला पुढे कसं जायचं आहे, तुला स्वतःला मजबूत कसं बनवायचं आहे यावर लक्ष दे. माणूस हा स्वतःला पुढे नेणारा असावा, इतरांना मागे खेचणारा कधीच नसावा. माणूस हा निर्मळ आणि साफ मनाचा असावा. असेच भक्त स्वामींना खूप आवडत असतात. बाळांनो, स्वामींचे सुंदर व्हिडिओ तुमचं जीवन सुंदर बनवणार आहेत. म्हणून स्वामींचे व्हिडिओ दररोज बघत जा.
आजचा हा सुंदर व्हिडिओ स्वामींनी तुझ्यासाठी पाठवला होता. आजचा हा सुंदर व्हिडिओ खरोखर तुला मनापासून आवडला असेल तर आपल्या या सुंदर व्हिडिओला लगेच लाईक कर आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.